हॅलो, प्रेज द लॉर्ड. माझं नाव पूजा आहे आणि मी तुम्हाला मराठी बायबल वाचन करून दाखवणार आहे. आज दुसरा दिवस आहे आणि हे वाचन त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाचता येत नाही. सो तुम्ही ऐकून त्यावर मनन व चिंतन करू शकता. मत्तेकृत अध्याय 1 मधलं 18वं वचन. येशू ख्रिस्ताचा जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्त सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्यांच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. हालेलुया. कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्याद्वारे जे सांगण्यात आले ते पूर्ण व्हावे. ते असे पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमान्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापित्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. ओके, थँक यू सो मच. भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. प्रेज द लॉर्ड. थँक यू.